सध्या विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू शकते। अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या कागल तालुक्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार मुंबई आणि पुण्यात मोठमोठे मेळावे घेऊन शक्ती प्रदर्शन करत आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील इतर 9 जागांच्या आधी कागलचे राजकारण तापल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। सध्या महायुतीकडून जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तयारी करत आहेत, तर महाविकास आघाडीकडूनच नुकतीच तुतारी हाती घेतलेले समरजित राजे घाडगे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे। मात्र अजून महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये अधिकृत जागा वाटप झाले नसल्याने कागलमधील एक प्रमुख गट असणारा माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचा गट सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे। मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कागलच्या संजय मंडलिक यांचा 1.5 लाखांच्या मताधिक्याने पराभव झाल्याने सध्या मंडलिक गट जखमी वाघ झाल्याची चर्चा आहे। मंडलिक गटाचे दोन्ही उमेदवारांशी कसे संबंध आहेत? महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ हे माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांना आपले राजकीय गुरु मानतात। जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या राजकारणात मुश्रीफ यांना मंडलिक घराण्याने ताकद दिली होती, मात्र नंतर काही कारणाने संपूर्ण तालुक्याने मंडलिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष बघितला। त्या संघर्षाचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर येईल। त्याचवेळी घाडगे घराण्यासोबत मंडलिकांचा नेहमीच संघर्ष राहिला आहे। मागील काही वर्ष ते एकत्र महायुतीमध्ये असले तरी म्हणावे तसे सख्य त्या दोन्ही घरात दिसून आलेले नाही। त्यामुळे दोन्हीही उमेदवार अनौपचारिकपणे मंडलिक गटात मदत आपल्यालाच होईल असं म्हणत असले तरी मंडलिक गट काय करेल यावर दोघांचीही बरीच भिस्त अवलंबून असणार आहे। मंडलिक गट धर्मसंकटात। कोल्हापूर जिल्ह्यात गतवेळी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव राष्ट्रवादीच्या उमेदवाराने केला, तर कोरोनानंतर झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलमध्ये असून सुद्धा वीरेंद्र मंडलिक यांना गोकुळमध्ये पाडण्यासाठी मुश्रीफ यांनीच प्रयत्न केल्याचे खासगीत मंडलिक गटाचे कार्यकर्ते संशय व्यक्त करतात। तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे काम न करता आपल्या राजकीय भवितव्यासाठी समरजित राजे घाडगे यांनी अंतर्गतपणे मंडलिक विरोधी काम केल्याचा संशय कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्यामुळे ज्यांनी जिल्हा परिषद आणि गोकुळमध्ये आपला पराभव घडवून आणला त्यांना मदत करायची की ज्यांनी लोकसभेला आपला उमेदवार पाडला त्यांना मदत करायची, अशा द्विधा मनस्थितीत सध्या मंडलिक गटाचे कार्यकर्ते आहेत। तर वीरेंद्र मंडलिक असतील कागलचे पुढचे आमदार। सध्या महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे। त्याचवेळी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष समरजित राजे यांनी आधी तुतारी हाती घेतल्याने महायुतीकडे वीरेंद्र मंडलिक यांच्यापेक्षा सक्षम उमेदवार नसल्याने आपसूक त्यांना उमेदवारी मिळेल। कागल विधानसभा मतदारसंघात मंडलिक गटाची वैयक्तिक अशी 55 ते 60 हजारांची वोट बँक आहे आणि त्यात जर लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला अजून 20,000 अधिकची महिला मतं मिळाली तर 80,000 ही विजयाच्या जवळपास जाणारी मतसंख्या ठरू शकते। त्यामुळे सध्या जर महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जर बाहेर पडला तर वीरेंद्र मंडलिक यांचे आमदार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते। हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्याप्रमाणेच वीरेंद्र मंडलिक यांनी मतदारसंघात जोरदार संपर्क ठेवला असल्याने, तसेच माजी खासदार संजय मंडलिक आणि माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या पुण्याईने त्यांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या मागे उभा राहू शकतो। तुम्हाला काय वाटतं? वीरेंद्र मंडलिक कागलमध्ये सरप्राईज पॅकेज म्हणून अचानक समोर येतील काय? आणि आले तर त्यांच्या विजयाच्या कितपत शक्यता तुम्हाला वाटतात ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या आवडत्या विषय हाड या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा।